गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती, आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात। ही 100 कोटींची निवडणूक। 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। डिलीट केलेले चॅट्स डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा। सूत्रांची माहिती, सोलापूरमधील शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ₹1.14 प्रति किलोचा भाव। सरकारनं गांजा लागवडीची परवानगी द्यावी। कांदा उत्पादकाची संतप्त प्रतिक्रिया। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ठोस उपाययोजनेची मागणी।